Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावेत. आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहे की नाही, हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2016-17 राज्यसेवा मुख्य परीक्षेतून जे महाराष्ट्रात प्रथम आलेले आहेत आणि सध्या ते उपजिल्हाधिकारी म्हणून बुलढाणा येथे कार्यरत आहेत, असे भूषण अहिरे सर. सर नमस्कार. नमस्ते. सर, आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सर, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून तुम्हाला प्रशासनात काम करण्याचा अनुभव आहे, त्यावर आज आपण इथे चर्चा करणार आहोत. पण त्याआधी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं मूळ गाव हे नाशिक जिल्ह्यातलं आहे, सटाणा तालुका. परंतु आई वडील दोघंही शिक्षक असल्यामुळे सध्या ते नाशिकला स्थायिक आहेत. माझं 10वी पर्यंतचे एज्युकेशन हे भगुरी या गावी झालं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं जन्मगाव. त्याच्यानंतर 11वी-12वी एज्युकेशन माझं केटीएम कॉलेज नाशिक येथे झालं. त्यानंतर माझं बी जे आहे ते भुजबळ नॉलेज सिटी नाशिक या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर मी 4-4.5 वर्ष पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करत होतो. आणि त्यानंतर मग एमपीएससी मध्ये माझं सुरुवातीला डेस्क ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं 2014-15च्या बॅचमध्ये. परंतु मी ते जॉईन नाही केलं. आणि त्यानंतर 2016-17च्या बॅचने माझं डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. आणि सध्या माझे आई वडील दोघंही मुख्याध्यापक आहेत, दोघंही नाशिकलाच असतात. आणि माझी पत्नी देखील डेप्युटी कलेक्टर आहे, ती सध्या माझ्यासोबतच बुलढाण्याला या ठिकाणी. हॅलो सर, प्रशासनात करिअर करायचं हे तुम्ही कसं ठरवलं? म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण नेमकं काय होतं? 4 वर्ष इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्यावेळेस मी पुण्याला शिफ्ट झालो होतो जॉबच्या सर्चसाठी वगैरे, तर एका ठिकाणी जॉबही मिळाला. परंतु मग नंतर असं वाटलं की पुण्यामधलं जे स्पर्धा परीक्षांचं वातावरण होतं, त्या अनेक अधिकाऱ्यांच्या किंवा अनेक मित्रांच्या संपर्कात आलो. आणि त्यानंतर असं जरा जाणवायला लागलं की एक चांगलं एक्सपोजर आणि चांगलं फील्ड हे काय म्हणता येईल की स्पर्धा परीक्षांचं आहे. आणि त्यामुळे हळूहळू मार्ग त्याकडे वळायला लागला. आणि ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांबद्दल सगळ्या डिटेल्स गोष्टी जाणून घेतल्या, मग त्यावेळेस ठरवलं की आता याच्यामध्येच करिअर करायचं. आणि 2012 पासून नॉर्मली जानेवारी 2012 पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली. अगदी बेसिक सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे आहे याची माहिती नव्हती. कारण की आपण 11वी-12वी सायन्स आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे 4 वर्ष घालवल्यानंतर आपल्याला नॉर्मली जे जनरल हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे काय आहे याच्यामध्ये बद्दल डिटेल्स काय माहिती नसतं. परंतु अगदी बेसिक पासून सुरुवात केली आणि हळूहळू एवढा म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट तयार झाला. आणि त्याच्यामुळे इंटरेस्टमुळे मला ते जे आपला 10-12 तास अभ्यासाचा जो टेम्पो असतो त्याचा काय फारसा काही बर्डन वाटलं नाही. इंटरेस्ट असल्यामुळे ते सगळे विषय अगदी पटापट समजायला लागले, त्यांचं अनालिसिस वाढलं आणि हळूहळू सक्सेस मिळायला लागला. त्याच्यामुळे मग असं कळालं की आता आपण यामध्ये चांगलं करिअर तर करू शकतो आणि चांगली पोस्ट मिळू शकतो. त्यामुळे मग स्पर्धा परीक्षांकडेच एक म्हणजे काय म्हणता येईल IAS, IPS किंवा डेप्युटी कलेक्टर या रँक पर्यंत पोहोचलो तरी आपल्याला जरा आनंद मिळू शकतो असं वाटलं होतं. आता डेप्युटी कलेक्टर म्हणून सध्या सिलेक्टेड आहे आणि UPSCचा सध्या अभ्यास चालू आहे. परंतु आता प्रशासन आल्यानंतर काम करताना आपल्याला तेवढासा वेळ देता येत नाही. म्हणजे त्यामुळे मग आपलं जे UPSCचं जे टार्गेट आहे त्याची होईल की नाही याच्याबद्दल जरा साशंकताच आहे. परंतु आता जे आहे ते आता आम्ही दोघे डेप्युटी कलेक्टर असल्यामुळे महाराष्ट्र 12 वर्षानंतर IAS अशी एक शाश्वत आहे. त्याच्यामुळे सध्या हे जे चालू आहे डेप्युटी कलेक्टर त्याच्यावरती समाधानी आहे. ओके. सर, बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करायचं ठरवतात, पण मग पुढचा त्यांना प्रश्न असतो की या परीक्षेसाठी लागणारं मार्गदर्शन आपण कसं मिळवलं पाहिजे? क्लास लावायला हवा की नको लावायला हवा? आणि समजा लावायचं ठरवलं तरी सगळ्याच क्लासेसच्या फीस सगळेच विद्यार्थी अफोर्ड करू शकतात असं नसतं. तर मग तेव्हा मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध असू शकतात? त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? मला असं वाटतं की अभ्यास करण्यासाठी आपल्याला 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक टेबल, खुर्ची, पुस्तक आणि लाईट. एवढ्या सगळ्या असल्या तर आपण कुठेही अभ्यास करू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस काय असतं की ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशन पर्यंत येतो तर आपल्या साध्या कॉन्सेप्ट ज्या आहेत, म्हणजे सायन्सच्या काही कॉन्सेप्ट असतात, मॅथ्सच्या असतात, इंग्लिश ग्रामरच्या असतात किंवा इतर इकॉनॉमिक्सच्या असतात, त्या आपल्या क्लिअर झालेल्या नसतात. बऱ्याच वेळेस मुलांना ते समजत पण नाही. 4-4, 5-5 वेळेस वाचूनही समजत नाही. मग अशा वेळेस कोणाशी तरी मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे. नाहीतर मग आपण नुसतं ते रट्टा मारत बसलो
आणि त्या कॉन्सेप्ट जर समजून नाही घेतल्या तर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे एमपीएससी मध्ये तरी आता आपल्याला ते काही पॉसिबल नाहीये. त्यामुळे समजून घेतलं पाहिजे तुम्ही. तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला एखादा जर चांगला मार्गदर्शक असला तर ते बेस्ट. कारण की बऱ्याच वेळेस जर आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायला वर्ष, 6 महिने, 2 वर्ष निघून गेले आणि वारंवार त्याच त्याच चुका जर आपल्याकडून होत असल्या तर मग आपले ते 2-3 वर्ष जे सुरुवातीचे असतात ते वाया जातात. त्याच्यापेक्षा तुम्ही एक चांगला क्लास लावला किंवा एखादा चांगला मेंटर तुमचा असला आणि त्याच्याकडून तुम्ही जर सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून घेतलं तर ते काही चुकीचं नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याला क्लास लावणं काही शक्य नाहीये. परंतु आता युट्यूब माध्यमाच्या युट्यूब आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, टेलिग्राम आहेत. प्रचंड सोशल मीडियावरती आता असंख्य मटेरियल उपलब्ध आहे स्पर्धा परीक्षांचं. मुलांनी योग्य तो सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. अनावश्यक मोबाईलचा वापर टाळला आणि आवश्यक तोच वापर जर केला तर आपण बऱ्यापैकी काय म्हणता येईल की माहिती तयारही करू शकतो आणि स्वतः मिळवू शकतो. क्लासेस लावलाच पाहिजे असं मी कंपल्सरी म्हणणार नाही, परंतु तुमच्या जर कॉन्सेप्ट क्लिअर नसतील 2-3 वर्ष घालवण्यापेक्षा एखादा क्लास लावून घ्या, विषय समजून घ्या आणि नंतर स्वतः अभ्यासाला सुरुवात करा, असं मी सगळ्यांना सांगेन. ओके. सर ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी लेंदी असते आणि ही अनिश्चिततेसाठी स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र ओळखलं जातं. तर मग ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला मोटिव्हेटेड कसं ठेवायला हवं? तर जसं तुम्ही म्हणालात, की एक 10 ते 12 तासाचं जे टेम्परामेंट होतं, मला इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागला म्हणून ते 10 ते 12 तास मला काही वाटत नव्हते. पण रोज त्याच एनर्जीने आणि त्याच मोटिव्हेशनने आपण अभ्यास करू शकतो 365 दिवस असं नसतं. थोडेफार त्यात चढ-उतार येत असतात. तर मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी त्या गोष्टींना कसं सामोरं जायला हवं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्याला कायम इन्स्पायर करू शकत नाही. आता बऱ्याच वेळेस असं असतं की आपण आहे ना स्पर्धा परीक्षांची व्याख्यानं ऐकतो किंवा स्वतः अटेंड करतो. तर आपण सुरुवातीला ते व्याख्यान वगैरे ऐकल्यानंतर 10-15 दिवस खूप एनर्जीने अभ्यासाला सुरुवात करतो. एखादा आय-एस, आय-पी-एस अधिकारी बघितल्यानंतर, त्याची वर्दी बघितल्यानंतर, त्याची दिव्याची गाडी बघितल्यानंतर आपल्याला जरा इन्स्पिरेशन वाटतं की आपण पण असं झालं पाहिजे. आणि त्या इन्स्पिरेशनमध्ये आपण 10, 15, 20 दिवस खूप तळमळीने अभ्यास करतो. परंतु तुझी जी तळमळ आहे किंवा ते जे टेम्पो आहे अभ्यासाचा तो कायम टिकून राहत नाही आपला. मग आपल्या अभ्यासात मरगळ येते. आपण मग आहे ना जरा इतर गोष्टींकडे डायव्हर्ट व्हायला लागतो. आपल्याला विषय समजत नाही. आपला अभ्यासातला इंटरेस्ट कमी होत जातो आणि मग मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण होत राहतात, की आपलं होईल काही नाही सिलेक्शन. एवढे मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत. एवढी स्पर्धा आहे. एवढं सगळं काही वातावरण जे आहे एमपीएससीचं ढवळून निघालेलं आहे आणि याच्यात आपण कुठं आहोत? असा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असते. परंतु मी सगळ्यांना एक सांगतो, की ना सेल्फ इन्स्पिरेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःलाच वाटलं पाहिजे, की मला करायचं आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने कितीही सांगितलं तळमळीने, की हे तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुम्ही हे करू शकता. तरी तुम्हाला स्वतःला जोपर्यंत वाटत नाही, की मी हे करू शकतो किंवा मला हे करायचंच आहे, तोपर्यंत हे काही पॉसिबल नाही. म्हणजे कसं आहे, की तुमचा जो 10-12 तासाचा जो शेड्यूल आहे, तो रोज फॉलो झाला पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. असं होता कामा नये, की बुवा 1-2 दिवस आपण अभ्यास केले 10-12 तास आणि त्याच्यानंतर आपण ते काय म्हणता येईल, की त्याच्यातून बाहेर पडलो आणि आपल्याला कंटाळा यायला लागला. असं होता कामा नये. तो कायमस्वरूपी सकाळी आपला जर 7:00ला शेड्यूल चालू होत असेल, तर रात्री 9-10 वाजेपर्यंत जे शेड्यूल आहे, ते प्रॉपरली टिकून ठेवता आलं पाहिजे. आणि ते म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने नाही, जोपर्यंत आपल्याला मनासारखी पोस्ट जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तरी ॲटलीस्ट टिकून ठेवलं पाहिजे. आणि हे कधी होणार, की आपल्याला त्या गोष्टीत इंटरेस्ट असेल त्याच वेळेस होणार. नाहीतर मग उगाचच ते दुसऱ्यांकडे बघून करणं हे काही स्पर्धा परीक्षांचं हे नाही. स्वतःला वाटलं पाहिजे. सेल्फ इन्स्पिरेशन महत्वाचं आहे. अर्थातच. म्हणजे आपण या क्षेत्रात का आलेलो आहेत याचं कारण आपल्या स्वतःसाठी क्लिअर असलं पाहिजे. बरोबर. सर विद्यार्थी बऱ्याच वेळा मोठ्या पदांसाठी तयारी करत असतात आणि अशा प्रोसेसमध्ये एक कालांतराने थोडासा वेळ जातो आणि त्या प्रोसेसमध्ये दरम्यान काही छोटी पदं त्यांना मिळतात. जसं तुम्हाला पण आता डेस्क ऑफिसर हे पद मिळालं होतं, पण ते पद तुम्ही घेतलं नाही आणि सुदैवाने तुम्हाला नंतर उपजिल्हाधिकारी पद हे मिळालं. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत वर्क होतं असं नसतं. तर मग बरोबर. आत्ताच्या घडीला ही जी परिस्थिती आहे अनिश्चिततेची या क्षेत्रातली, तर आजच्या घडीला हा निर्णय वास्तवाचा असेल का? तुम्हाला काय वाटतं, की छोटं पद मिळालं तर ते सोडून मोठ्या पदासाठी काम करणं? मी सगळ्यात महत्वाचं सांगतो, की ना स्वतःची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, कौटुंबिक, घरच्यांचा सपोर्ट कसा आहे, तुमचे जे जवळचे लोक आहेत त्यांचा सपोर्ट कसा आहे, हे सगळ्यात जास्त मॅटर्स करतं. कारण की कसं आहे शेवटी ना फायनान्शियल सपोर्ट घरून जर नसला, तरी 2-3 वर्ष स्पर्धा परीक्षांचा मुंबई, पुण्यासारख्या किंवा चांगल्या मोठ्या शहरामध्ये अभ्यास करणे एवढं काही पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे तुमची जर घरची परिस्थिती असेल, घरच्यांचा पाठिंबा असेल आणि घरचे तयार असाल, तर मग तुम्ही अशा प्रकारची रिस्क घ्यायला हरकत नाही. परंतु जर आपली फायनान्शियल कोणत्याही प्रकारची परिस्थिती नाही, सगळं आपल्यालाच करणं आहे आणि आपल्यावरती अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे काही मुलांचे पॅरेंट्सची जबाबदारी असते किंवा इतर फॅमिली मेंबरची बऱ्याच जणांची जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्यांना एवढं काही अशी रिस्क घेऊन परवडणारं नसतं. कारण की हा एक रिस्क फॅक्टरच आहे.
म्हणजे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की 2014ला ज्यावेळेस माझं डेस्क ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं त्यावेळेस म्हणजे असं सांगता येईल की त्यावेळेस मला आहे ना मेन्सला खूप चांगले मार्क्स होते. त्यामुळे मी ना पुढच्या प्रिलिम्सचा बिलकुल अभ्यास केलेला नव्हता. मी निश्चिंत होतो. मला वाटत होतं की मला क्लास 1 100% यावेळेस पोस्ट मिळणार आणि इंटरव्ह्यू पण खूप चांगला गेलेला होता माझा. तर त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की मला 381 मार्क्स होते. 381 मार्क्सला मी क्लास 2 डेस्क ऑफिसर होतो. 382 मार्क्सला डी-वाय-एस-पी आणि 383 मार्क्सला डी-वाय-एस-पी. म्हणजे ते दोघेही क्लास 1 आणि मी एका मार्काने क्लास 2 होतो फक्त. म्हणजे इतकं मला त्यावेळेस वाईट वाटलं होतं. परंतु या ठिकाणी सांगू इच्छितो की 2014ला मला 100% वाटत होतं मी क्लास 1 होईल. त्यामुळे मी 2015च्या प्रिलिमचा लिटरली अभ्यास नव्हता केलेला. आणि ज्या दिवशी 2015ची प्रिलिम झाली, त्याच वेळेस 2014चा सायंकाळी 6:00-6:30च्या दरम्यान म्हणजे आम्ही एक्झाम देऊन बाहेर आलो आणि त्यावेळेस रिझल्ट लागला. आणि त्यावेळेस मला कळालं की अरे आपण क्लास 1 आणि क्लास 2 झालेलो आहोत. आणि म्हणजे इतकं त्यावेळेस काय म्हणता येईल की माझं पूर्णपणे मूड ऑफ झालेला होता. आणि त्याची हाईट म्हणजे अजून की 1-1.5 महिन्यानंतर ज्यावेळेस आहे ना 2015च्या प्रिलिम्सचा रिझल्ट लागला, त्यावेळेस मी ती प्रिलिम्स फेल होतो. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यावेळेस मग मी पुन्हा एकदा रिस्क घ्यायची म्हणून ठरवलं, की मला जॉइनिंग करायचं होतं 2014चं कारण की मंत्रालय स्तरावरून वारंवार पत्र व्यवहार होत होता, की तुम्हाला तात्काळमध्ये जॉइन व्हावं लागेल. तर मी त्यावेळेस ते जॉइन न करण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या वर्षीची प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू सगळं पूर्णपणे फोकस केला. म्हणजे जो मला जॉब मिळालेला तो पूर्णपणे स्किप केला मी. आणि त्याच्यानंतर मग मी 2016च्या एक्झाम्सला सगळं म्हणजे प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू सगळ्यांचं असं बेसिक पूर्णपणे म्हणजे कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. कारण की 2016ची जी ऍड आलेली होती त्याच्यामध्ये मोजून इनमीन 5 डेप्युटी कलेक्टरच्या जागा होत्या. आणि अख्ख्या महाराष्ट्रातून पहिल्या 5 मध्ये यायचं म्हणजे आपल्या त्या दर्जाचा अभ्यास असलेला पाहिजे. आणि याच्या सगळ्यात महत्वाची हाईट म्हणजे 2014ला ज्यावेळेस मी डेस्क ऑफिसर झालेलो होतो. त्यावेळेस म्हणजे काय म्हणता येईल की आता सध्या म्हणजे माझी पत्नी आहे गौरी सावंत, ती त्या बॅचला डेप्युटी कलेक्टर झालेली होती. म्हणजे इनडायरेक्टली माझ्यावरती ते बर्डन होतं. म्हणजे ती डेप्युटी कलेक्टर, मी डेस्क ऑफिसर आणि नंतरच्या काय म्हणता येईल एक्झामला मी प्रिलिम्स फेल. म्हणजे एवढं सगळं टेन्शन असताना 2016ची एक्झाम्स टॅकल केली आणि त्याच्यातून मग चांगला स्कोर काढला. आणि स्कोर आल्यानंतर मेन्सचं असं एक हे होतं की महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये आपण येऊ शकतो कारण की खूप चांगला स्कोर होता त्यावेळेस. तर मग तो एक थोडासा कॉन्फिडन्स होता. इंटरव्ह्यूवर जरा कॉन्सन्ट्रेट केलं आणि चांगले रिझल्ट्स आले. म्हणजे ते एक 2 वर्षाचा जो माझा पॅच होता तो खूपच काय म्हणता येईल की एकदम बॅड पॅच होता. परंतु मग नंतरचे रिझल्ट चांगले आल्यामुळे तशी काही अडचण आली नाही. त्यामुळे मग मुलांना असं सांगू इच्छितो की ना हा जो रिस्क फॅक्टर आहे तो घ्यायचा का नाही हे आपल्या कौटुंबिक म्हणजे काय म्हणता येईल सपोर्टवर, फायनान्शियल सपोर्टवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. प्रत्येकाला काही हे घेणं शक्य नाही. परंतु हा ज्याचा घेण्याचा निर्णय आहे म्हणजे ही जी रिस्क आहे ही प्रत्येकाने आपल्या आपल्या याच्यावरून घेणं गरजेचं आहे. कसं आहे शेवटी जर आपण जर एखाद्या पोस्टमध्ये आता म्हणजे आमचं असं सांगता येईल की आम्ही युपीएससीचं जरी टार्गेट असलं, परंतु आता सध्या आम्ही डेप्युटी कलेक्टर आहोत. परंतु डेप्युटी कलेक्टर एवढी काही साधी पोस्ट नाही की आपण ती स्किप करून युपीएससी साठी लगेच तात्काळमध्ये ट्राय करू शकतो किंवा ही पूर्णपणे काय म्हणता येईल की रिझाईन करून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. परंतु जॉईन झाल्यानंतर ना बऱ्याच वेळेस ना आपल्याला कामाचे स्वरूप आणि आपण काय म्हणता येईल की इतर गोष्टी अनेक आपल्यावरती प्रेशर असतं. कामाचं कंटिन्युअसली ताण असतो. तर आपण तेवढं डेडिकेशन एक्झामसाठी देऊ शकत नाही. तेवढा वेळ काढू शकत नाही. ही एक गोष्ट नक्की आहे. म्हणजे आता सपोज क्लास 3, क्लास 4 ची एखादी पोस्ट मिळाली आणि आपलं जर ड्रीम जर अगदी खूप हायर असलं, तर मग तुम्ही ते त्या पदाचं म्हणजे काय म्हणता येईल की काम करून जर स्वतःसाठी 5-6 तास जरी चांगला अभ्यासाला काढता आले, तरी ते शक्य आहे. परंतु डेप्युटी कलेक्टर रँक सारख्या व्यक्तींना काम करून ही एवढा वेळ काढणं जरा पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती म्हणजे युपीएससीच्या पदांच्या वगैरे एक्झाम देण्यासाठी आपल्याला तेवढं डेडिकेशनने अभ्यास करता येत नाही या ठिकाणी. फक्त हा रिस्क फॅक्टर महत्वाचा आहे की तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल की जे पद मिळालेलं आहे ते कंटिन्यू ठेवून अभ्यास करायचा की ते स्किप करून चांगल्या पदासाठी आपल्याला फुल डेडिकेशन द्यायचं. कसं आहे शेवटी ना फुल डेडिकेशन दिलं तर तुमचे रिझल्ट क्विकली येऊ शकतात. आणि असं जर अभ्यास करता करता केलं तर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. असं. तर माझा पुढचा प्रश्न सुद्धा ह्याच धर्तीवर आहे. आता आपण ह्याच क्षेत्रातून स्विच करण्याबाबत बोललो. म्हणजे छोटं पद सोडून मोठ्या पदासाठी तयारी करणं. पण काही विद्यार्थी असे असतात, की जे कॉर्पोरेटमध्ये काम करत असतात आणि तिथलं काम सोडून ते स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा विचार करत असतात किंवा काही जण तो निर्णय घेतात सुद्धा. तर मग तसं विद्यार्थ्यांनी करावं का? आणि तो निर्णय कितपत वास्तववादी असेल? मी तर म्हणतो की जर तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज असेल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणजे तुम्हाला जर सपोज आहे ना खूप मोठं पॅकेज आहे आणि त्याच्यावरती जाऊन तुम्हाला फॉरेनमध्ये शिफ्ट होण्याच्या अपॉर्च्युनिटीज असतील आणि तुम्हाला जर त्याच्यात इंटरेस्ट असेल तर फक्त एक ग्लेमर म्हणून किंवा आहे ना या पदांना फार मोठ्या प्रमाणात मान सन्मान आहे आणि असा म्हणजे एक प्रकारचं काय म्हणता येईल की प्रत्येकाचं इकडे ते
काय म्हणता येईल दिव्याची गाडी वगैरे हे त्या गोष्टींचं खूप जणांना अट्रॅक्शन असतं. आता मी बी झाले असल्यामुळे माझे सगळे मित्र कॉर्पोरेट सेक्टर मधले आहेत. पण जर फक्त केवळ त्या एका गोष्टीसाठी जर तुम्हाला इकडे यायचं असेल आणि तुमचं तिकडचं लाईफ खूप सेटल असेल तर बिलकुल ह्या फील्डमध्ये पडू नका. कारण की ही खूप रिस्क वाली गोष्ट आहे. जे 10-12 लाख मुलं अभ्यास करत असतात त्याच्यातून आपलं पहिल्या 10-20 मध्ये सिलेक्शन होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. कारण की ऑलरेडी 5-5, 10-10 वर्ष जुने अभ्यास करणारे मुलं या क्षेत्रामध्ये असतात. त्या सगळ्यांना टक्कर देऊन किंवा त्या सगळ्यांशी कम्पीट करून आपल्याला पहिल्या 5-10 मध्ये येणं एवढं सोपं नाहीये. आणि आल्यानंतर तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु कसं असतं की बऱ्याच वेळेस पोस्टिंगचे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जसं सपोज आता कॉर्पोरेट सेक्टर आहे तर मुंबई, पुणे, नाशिक किंवा एक प्रकारे बँगलोर वगैरे किंवा ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. तर आता जो आमचे एमपीएससी युपीएससीचे जे जॉब्स आहे हे दरवेळेस तुम्हाला मेट्रोपॉलिटन सिटीज मध्येच मिळतील अशी काही शाश्वतता नाही. आम्हाला आता आम्ही आता विदर्भामध्ये आहोत, कधी मराठवाड्यामध्ये, कधी अगदी नागपूर साईडला वगैरे कुठेही पोस्टिंग होऊ शकते आणि ते दर 2-3 वर्षांनी बदलणारी गोष्ट असते. जर तुम्हाला हे सगळं जर तुम्हाला फेस करायचं असेल, शेवटी इकडे आल्यानंतर म्हणजे काय म्हणता येईल, ते पद, पैसा, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचं काही हे नाही, लिमिटेशन नाही. फक्त मग जर तुम्हाला जर अगदी स्टेबल लाईफ हवी असेल आणि जर मेट्रोपॉलिटन मध्येच तुमचं सेटलमेंट हवं असेल तर इकडे बिलकुल वळू नका. आणि तुमचं जर त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने एक चांगलं पॅकेज असेल, फॉरेन अब्रॉड मध्ये जाण्याचे तुमचे चान्सेस असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठं एक्सपोजर असेल तर इकडे वळू नका. परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी बिलकुल सॅटिस्फाईड नसणार, म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं ना आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्या काय सिस्टीमवर बसल्यानंतर प्रत्येक पदोपदी आपल्याला वाईट वाटत असतं की नाही यार मी इधर गलती से आ गया. हं, हं. असं जर खूप तुमचं एकदम हे होत असेल तर मग ठीक आहे तुम्ही ट्राय करू शकतात. परंतु तो ट्राय करताना पण सुरुवातीला जरा वर्ष 6 महिने अगदी लगेच जॉब सोडून लगेच याचं हे करू नका. जॉब करता करता तुम्ही जरा माहिती घ्या. आपण किती वेळ देऊ शकतो, किती अभ्यास करू शकतो आणि या क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे हे सगळं नीट अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या. लगेच अगदी तात्काळमध्ये रिझाईन करून लगेच इकडे शिफ्ट होण्याचं चुकीचं आहे ते. ओके. सर आता आपण थोडंसं अभ्यासाबद्दल बोलूया. एच-आर-डी हा जो विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेतला, त्यावर तुमचं आणि मॅडमचं पुस्तक आहे. तर त्या विषयाच्या स्ट्रॅटेजीबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? एच-आर-डीचं पुस्तक काढण्यामागचं एक रिझन होतं, की 2012ला ज्यावेळेस आम्ही म्हणजे या क्षेत्रात आलेलोच होतो, त्यावेळेस जे पॅटर्न बदललेला होता पूर्णपणे एम-पी-एस-सीचा. तर त्यामध्ये एच-आर-डी हा पूर्णपणे नवीन विषय होता. तर आम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केली, तर कोणत्याही प्रकारचं स्टँडर्ड बुक मार्केटमध्ये उपलब्ध नव्हतं. तर मी तर त्यावेळेस सुरुवातीला अभ्यास करताना सगळं ऑनलाईन मटेरियल सर्च करणं, बऱ्यापैकी ज्या जुने पुराणे जे पुस्तकं आहे, रेफरन्स आहे, त्याच्यातून एक-एक गोष्ट सॉर्टिंग करणं, आपल्या नोट्समध्ये तयार करणं. मी फक्त एच-आर-डीच्या स्वतःच्या नोट्स तयार केलेल्या होत्या आणि त्याच नोट्स मी नंतर पुस्तकात अपडेट केल्या. म्हणजे ते ज्या नोट्स होत्या, त्या ज्या स्कीम्स होत्या सगळ्या काही, त्याचं पुन्हा एकदा मी अपडेशन केलं आणि ते माझ्या सगळ्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे माझं पुस्तक जर बघितलं, तर ते असं आहे ना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचं नाहीच आहे ते. हे शॉर्ट नोट्स टाइप आहे अगदी. त्याच्यामुळे एच-आर-डी हा विषय खूप वास्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना लोकसंख्या, मनुष्यबळ विकास, एक काय म्हणता येईल शिक्षण, व्होकेशनल एज्युकेशन, आरोग्य असे 4-5 जे टॉपिक्स आहे, ग्रामीण विकास वगैरे त्याच्याबद्दल आहे ना स्टेट गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि एन-जी-ओज वगैरे यांच्या खूप मोठ्या प्रमाणात स्कीम्स अवेलेबल आहेत. म्हणजे त्या स्कीम्स इतक्या आहेत की बारीक स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्सवर कोणत्याही स्कीमवर काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे मग एक प्रकारचं एक स्टँडर्ड मटेरियल उपलब्ध हवं त्यामुळे ते पुस्तक काढलेलं आहे. आणि एच-आर-डीचा अभ्यास करताना आपल्याला प्रचंड अपडेट राहावं लागतं. म्हणजे सध्या करंट अफेअर्समध्ये काय चालू आहे आणि त्या स्कीममध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे किंवा त्या स्कीम्समध्ये एक लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कोणत्या प्रकारचं काय सध्या परिस्थिती आहे किंवा हायकोर्टामध्ये काय परिस्थिती आहे, याचं सगळं अपडेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे एच-आर-डी बाबत अभ्यास करताना ना तुम्हाला आहे ना एक काय म्हणता येईल की स्कोरिंग विषय तो आहे, परंतु त्याचा अभ्यास करताना तुम्हाला डेप्थमध्ये जाणं फार गरजेचं आहे. इतर कसे की ना अगदी इतिहासाचं म्हटलं, जिओग्राफीचे म्हटले, इकॉनॉमिक्सचे म्हटले, तर खूप स्टँडर्ड मटेरियल्स खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. म्हणजे यू वगैरे. पण एच-आर-डीचं म्हटलं, एचआरचे पण आहे बऱ्यापैकी. पण एच-आर-डीचं म्हटलं तर अपडेशन फार गरजेचं आहे. रोजचे काय म्हणता येईल की पेपर्स म्हणा किंवा मॅगझिन्स म्हणा हे तुमचं कन्सिस्टंटली वाचणं तुमचं गरजेचं आहे. त्यामुळे एच-आर-डीच्या बाबतीत तुम्हाला एक आणि तो कसा आहे की प्रिलिम्सला तो सहसा विषय नाहीये. तो मेन्सचाच पूर्णपणे टॉपिक आहे. त्यामुळे त्याच्याबाबत तुम्हाला ना एक स्पेसिफिक वेळ देऊन आणि एक स्पेसिफिक काय म्हणता येईल की टाईम काढून तुम्हाला वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते 5ही टॉपिक्स तुम्हाला एक स्कोरिंग पण आहेत आणि चांगल्या पद्धतीने टॅकल केले तर ईझी पण आहेत. असं फार किचकट वाटण्यासारखं म्हणजे त्याच्यात वाटतं आपल्याला फार किचकट आहे. परंतु जर नीट समजून घेतले म्हणजे जर काय म्हणता येईल की प्रत्येकाच्या टप्प्यावाईज जर हळूहळू ही स्कीम नंतर ती स्कीम
म्हणजे एकमेकाशी रिलेट जर करत गेलं तर आपल्याला ना खूप चांगल्या पद्धतीने ते सिक्वेन्शियली लावता येईल आणि आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल ते. ओके, म्हणजे रिलेट करून आणि एक थोडंसं सिम्प्लिफाय करून जर तो आपण विषय अभ्यासला तर तो नक्कीच आपल्याला सोपा बरोबर होऊ आहे. शकतो. सर विद्यार्थी बऱ्याच वेळा ड्रीम पोस्ट घेऊन चालत असतात, की मला डी-वाय-एस-पी व्हायचंय, मला डी-सी व्हायचंय. पण हे फक्त एक ग्लॅमर पाहून विद्यार्थी त्या पदांकडे येत असतात. पण त्या पदाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात किंवा त्या पदाचा लोड नेमका कितपत असतो, याबद्दल विद्यार्थ्यांना कल्पना नसते. तर आता उपजिल्हाधिकारी या पदावर 3 ते 4 वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात. तर या पदाच्या जबाबदाऱ्या आणि नेमकं कामाचं स्वरूप काय असतं? याबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? अ, उपजिल्हाधिकारी हे एक प्रकारचं काय म्हणता येईल, की आपल्याला एक प्रकारची मिळालेली डिग्री आहे समजायचं. म्हणजे जसं आय-एस हे एक प्रकारची डिग्री आहे, म्हणजे असं म्हणता येईल. आणि ज्यावेळेस डेप्युटी कलेक्टर म्हणून आपण काम करतो, तर जवळपास 32 प्रकारचे आपल्याला पोस्टिंग मिळू शकतात. म्हणजे आता सपोज कलेक्टर ऑफिसला जवळपास 5 ते 7 डेप्युटी कलेक्टर असतात. म्हणजे कलेक्टर ऑफिसला निवासी उपजिल्हाधिकारी एक महत्त्वाचं पद असतं. त्याच्यानंतर ई-जी-एसची जी स्कीम आहे पूर्णपणे, तिचा एक वेगळा डेप्युटी कलेक्टर असतो. संपादनासाठी असतो, पुनर्वसनासाठी असतं, इलेक्शनसाठी असतं. म्हणजे हे 4 ते 5 पदं जे डेप्युटी कलेक्टरचे आहेत, ते कलेक्टर ऑफिसला असतात. प्रत्येक कलेक्टर ऑफिसला एवढी पदं असतात. त्याच्यानंतर आपण जे म्हणतो प्रांताधिकारी किंवा एस-डी-ओ, सब डिव्हिजनल ऑफिसर, ही फील्ड लेव्हलची पोस्टिंग आहे. म्हणजे प्रत्येक 2 ते 3 तालुक्यामध्ये एक एस-डी-ओ असतो, सब डिव्हिजनल ऑफिसर असतो. त्या ठिकाणी त्याच्या कामाचं स्वरूप हे वेगळं असतं. म्हणजे तो एक प्रकारचा मिनी कलेक्टर असतो त्या ठिकाणी. त्याच्या सब डिव्हिजनचा कलेक्टर म्हणजे एस-डी-ओ. तर त्या ठिकाणी त्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे रेव्हेन्यू केसेस असतात किंवा रस्त्याच्या केसेस असतात, त्याच्या अपील आपल्याकडे दाखल होत असतात. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, कास्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा भूसंपादन म्हणा. भूसंपादनाची एक प्रकारचं मेन जबाबदारी एस-डी-ओकडे असते आणि त्या ठिकाणचा लॉ अँड ऑर्डरचा जो इश्यू असतो प्रत्येक सब डिव्हिजनचा. तर त्या सब डिव्हिजनमध्ये लॉ अँड ऑर्डर कशा प्रकारचे टिकून राहील, त्याचा एस-डी-ओ म्हणजे एस-डी-एम, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. म्हणजे तो त्या ठिकाणचा एक प्रकारचा मॅजिस्ट्रेट म्हणूनच काम करत असतो. तर एक अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती असतात. तुम्हाला डेप्युटेशनच्या ज्या पोस्टिंग सांगितल्या, म्हाडा म्हणा, एम-आय-डी-सी म्हणा किंवा अनेक प्रकारचे जे महामंडळ आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्याच्यावरती डेप्युटेशनवर जाण्याचे आपल्याला चान्सेस असतात. म्हणजे आता सपोज महानगरपालिका आहे. महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून डेप्युटी कलेक्टर रँकचे अधिकारी त्या ठिकाणी डेप्युटेशनवर जातात. असे जवळपास 32 प्रकारच्या पोस्टिंग डेप्युटी कलेक्टरला असतात आणि डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर म्हणून तुमचं सिलेक्शन असलं तर साधारणतः 12 ते 14 वर्षापर्यंत नंतर तुमचं ॲडिशनल कलेक्टर म्हणून प्रमोशन असतं आणि साधारणतः आत्ताची परिस्थिती बघितली तर साधारणतः 16 ते 18 वर्षानंतर तुम्हाला आय-एस मिळू शकतं. म्हणजे ॲज अ कलेक्टर म्हणून. अशी सगळी आत्ताची सध्या जी हिरआर्की चाललेली आहे किंवा आत्ताचं सध्याचं जे प्रमोशनचा ट्रेंड आहे, त्याच्यावरून साधारणतः 16 ते 18 वर्ष तुम्हाला आय-एस होण्यासाठी, 12 ते 14 वर्ष तुम्हाला ॲडिशनल कलेक्टर होण्यासाठी कालावधी लागू शकतो. आणि डेप्युटी कलेक्टर म्हणजे एक प्रकारचं प्रचंड जबाबदारीचं पद आहे. पॉलिटिकल इंटरफरन्स म्हणा, एक प्रकारचं आपल्यावरती फायनान्शियल फार मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या असतात. म्हणजे आता मी लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून कलेक्टर ऑफिसला काम केलेलं आहे. जवळपास 700 ते 800 कोटी रुपयाचं वाटप मी आतापर्यंत 2-2.5 वर्षामध्ये केलेलं आहे. आमच्या ठिकाणी एक जी-गाव म्हणून मोठा प्रोजेक्ट आहे. जवळपास 50 गावं जातील एवढं मोठं ते काय म्हणता येईल, की धरण आहे. त्या धरणामध्ये जे गावं पूर्णपणे जात आहेत, त्यांचं सगळ्यांचं भूसंपादन करण्याची जबाबदारी होती. आता सध्या माझं मी सब डिव्हिजन ऑफिसर म्हणून सिंदखेड राजा या ठिकाणी कार्यरत आहे. तर जो मुंबई-पुणे एक समृद्धी हायवे जात आहे, तर त्याचं जे लँड ॲक्विजिशन आहे पूर्णपणे, तर त्याची लँड ॲक्विजिशनची जबाबदारी माझी त्या ठिकाणी माझ्याकडे आहे. म्हणजे हे असे मेजर्स इश्यू जे आहे, जे आपण पडद्यामागून सगळे हाताळत असतो. लोकांना फक्त दिसतो, की रस्ता होतोय बुवा. पण या रस्त्या होण्यामागे किती अधिकारी किंवा किती कर्मचारी याच्या मागे काम करत आहेत, हे एक पूर्ण प्रशासन त्या पद्धतीने चालत असतं आणि ती एक प्रकारची फायनान्शियली म्हणा आणि एक नैतिक जबाबदारी म्हणता येईल किंवा एक प्रकारचं डेव्हलपमेंटचे आपण भाग म्हणून काम करत असतो. म्हणजे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करताना तुम्हाला एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या, लोकांसाठी काम करण्याच्या. फक्त एक कसं असतं, की ना सध्या जी महाराष्ट्र शासनामध्ये किंवा प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सध्या मॅनपॉवरची फार कमतरता आहे. त्यामुळे ही पेंडन्सी वगैरे हे जे विषय म्हणतो, की एक प्रकारे लोकांचा रोष आहे शासनावरती वगैरे. परंतु सध्या आपल्याकडे असलेली कर्मचाऱ्यांची संख्या इतकी कमी आहे आणि ते स्किल कर्मचारी जे म्हणतो त्यांची संख्या एवढी कमी आहे. म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहेत कर्मचारी, त्यांच्याकडून काम करून घेणं हे पण आपल्याला चॅलेंजच आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं असतं, की एखाद्या कर्मचाऱ्याने काम नाही केलं तर आपण त्याला 1, 2, 3 वेळेस शो कॉज नोटीस काढून त्याला फायर करू शकतो. पण इथं म्हणजे काय म्हणता येईल, गव्हर्नमेंटमध्ये तसं नसतं. त्याला 1, 2, 3 वेळेस शो कॉजही दिला, त्याला सस्पेंडही केलं तरी तो 2-3 महिन्यानंतर परत रिस्टेट होतो. एक प्रकारचा सरकारचा दावाच असतो असं प्रकारचं आहे. आणि त्याच्याकडून काम करून घेणं हे खूप मोठं प्रकारचं चॅलेंज आहे. त्यामुळे एक प्रकारचं थोडीशी पेंडन्सी म्हणा किंवा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आता सध्या रेव्हेन्यू केडरवरती आलेल्या आहेत.
म्हणजे इलेक्शन पासून, लॉ अँड ऑर्डर पासून, नैसर्गिक आपत्तीपासून सगळ्याच गोष्टी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ते टॅकल करत असतात. त्यामुळे आमचं जे मूळ रेव्हेन्यू वर्क आहे ते जरा बाजूला सरकलं. म्हणजे आमचं जे मूळ काम आहे ते करण्यासाठी आम्हाला फारसा वेळ मिळत नाही. आणि इतर सगळे आता सपोज आहे ना, व्हॅक्सिनेशनचं सध्या महाराष्ट्र शासनाचं कवच कुंडल म्हणून एक सध्या 8 दिवसाचा कॅम्पेन चाललेला आहे. तर ते कॅम्पेनची जबाबदारी ही रेव्हेन्यू टीमवर दिलेली आहे. म्हणजे आमचे जे रेग्युलर काम आहे सध्या व्हॅक्सिनेशन हेल्थ डिपार्टमेंटचं काम आहे. परंतु त्यांचं सगळं कोऑर्डिनेट करणं आणि लोकांना त्या व्हॅक्सिनेशन सेंटर पर्यंत पूल करणं याची जबाबदारी आमच्यावरती दिली. आमचं रेग्युलर काम डिस्टर्ब होतं. मग हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची कामं रेव्हेन्यूवर येऊन पडतात. आणि एक प्रकारचं काय म्हणता येईल की स्थानिक शासन म्हणून रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे बघितलं जातं. म्हणजे शासनाचा स्थानिक पातळीवरचा चेहरा म्हणजे महसूल डिपार्टमेंट. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट असली, निवेदन असलं, उपोषण असलं किंवा एखादा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असला, आत्मदहन असलं, तरी प्रत्येक गोष्टीला महसूल केडर, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर यांच्या अधिकाऱ्यांना फेस करावं लागतं. त्याच्यामुळं जे आमची रुटीनचे कामं आहेत ते जरा बाजूला पडतात आणि त्यामुळे थोडीशी पेंडन्सी वाढत जाते आणि लोकांना असं वाटतं की कामं करत नाही अधिकारी. अशी गोष्ट नाही. अधिकारी म्हणजे जर तुम्ही जर एखाद्या तहसीलदाराचं किंवा सब डिव्हिजनल ऑफिसरचं जर डेली जर शेड्यूल बघितलं तर तो किमान 10 ते 12 तास काम करत असतो. शनिवार रविवारी काम करावं लागतं बऱ्याच वेळेस. परंतु ते कसं आहे की ते लोकांना दिसत नाही. लोकांना असं वाटतं की साहेब आज दौऱ्यावरती, साहेब मिटिंगला गेलेले आहेत, परंतु ते मिटिंगला तुमच्यासाठीच गेलेले असतात. ते जरा थोडंसं एक काय म्हणता येईल की जरा लोकांची नाराजी आहे. परंतु त्याला काही पर्याय नाही. आता जोपर्यंत जवळपास आपल्या आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर 2-2.5 लाख जागा रिक्त आहेत अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या. एवढा स्टाफ जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत 100% लोकांना देणं जरा अवघडच आहे. अशी परिस्थिती आहे सध्या. सर, एक आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य देणारं आणि लोकांसाठी काम करण्याची संधी देणारं क्षेत्र म्हणून आपण प्रशासनाकडे बघत असतो. तर एकदा पद मिळाल्यानंतर आणि कामाची संधी मिळाल्यानंतर म्हणजे आपण जी स्वप्न घेऊन या क्षेत्राकडे आलो होतो, ती स्वप्न आपली पूर्ण होण्याचं समाधान आपल्याला मिळतं का काम करत असताना? समाधान तर म्हणजे प्रचंड मिळतं. म्हणजे दिवसातून आहे ना किमान 10 लोक ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये येतानाच तो चप्पल काढून माणूस येतो आणि आपल्या समोर ज्यावेळेस तो इतका झुकून, इतका नम्रतेने आपल्याकडे सगळ्या गोष्टींची हे करतो, त्यावेळेस ते एक वेगळंच असतं की ना लोक एक प्रकारे मामलेदार म्हणजे तहसीलदार ज्याला म्हटलं जातं, त्याला एक प्रकारे त्या तालुक्याचा देव मानलं जातं. असे अजूनही ग्रामीण भागामध्ये भूमिका आहे. आणि एखाद्या म्हणजे फाटका माणूस जरी असला, म्हणजे अगदी तळागाळातला जरी असला आणि त्याचं जर काम आपण सहज करू शकलो, कारण की आपल्याकडे बऱ्याच पॉवर्स असतात, आपण एखाद्या सहज काम करू शकतो. तर त्याचं काम करून दिलं, त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ते काहीतरी वेगळंच असतं. आणि आजकाल काय झालेलं आहे की बऱ्याच वेळेस ना कामाच्या ताणतणावामध्ये वगैरे अधिकाऱ्यांचं आणि लोकांचं जरा कम्युनिकेशन जरा कमी होत चाललेलं आहे. परंतु आलेल्या व्यक्तीला आपण 2 शब्द गोड जरी बोललो आणि त्याचं काम होत जरी नसलं तरी तो ना त्याला बरं वाटतं की तहसीलदार साहेब किंवा एसडीओ साहेब आपल्याशी गोड बोलले. त्याच्यावरच तो ते समाधान होऊन निघून जातो. म्हणजे लोकांना जरा चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट होणं हे फार महत्वाचं आहे. आणि कामाचं समाधान म्हणजे प्रचंड असतंय. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे मी कलेक्टर ऑफिसमध्ये जवळपास 700 ते 800 कोटी रुपये वाटप केले. तर लोकांना त्यावेळेसचं जे आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवलेली होती आणि तात्काळमध्ये लोकांच्या अकाउंटला कसे पैसे जमा होतील, लोकांना कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल, त्यांच्या तक्रारींना कशा पद्धतीने फेस केलं जाईल, ही जी स्ट्रॅटेजी ठरवली होती, त्याच्यावरतून लोक प्रचंड खुश होते. आणि त्याच आमच्या काही म्हणजे आम्ही हे जे संपादनाचं काम केल्यानंतर आम्हाला काही 2 ते 3% जो फंड असतो, तो आम्हाला आमच्या काय म्हणता येईल फॅसिलिटीजसाठी मिळत असतो. म्हणजे ऑफिस ऑफिस स्टाफसाठी वगैरे स्टेशनरी हे ते किंवा कन्स्ट्रक्शन. तर त्याच्यातून मी जवळपास 15 कोटीची एक कलेक्टर ऑफिसमध्ये इमारत प्रस्तावित केली. म्हणजे जे आमचे भूसंपादनाचे किंवा पुनर्वसनाचे जे सगळे लोक आहेत, ते एकाच बिल्डिंगमध्ये कसे बसू शकतात किंवा अनेक जे व्हिजिटर्स आहेत त्यांना एकाच ठिकाणी एकच बिल्डिंग कशी अवेलेबल होऊ शकते, या हिशोबाने जवळपास 15 कोटीची बिल्डिंग मी आता सध्या प्रपोज केलेली आहे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये बुलढाण्यामध्ये. तर ते एक वेगळं समाधान असतं. हे आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये राहून म्हणजे शेवटी आपण कंपनीसाठी वगैरे हे करतोच. म्हणजे आपल्याला आता म्हणजे मी ॲज अ डेप्युट माझ्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये 15 कोटीची बिल्डिंग प्रपोज केली. मी भविष्यात 10-20 वर्षानंतर जेव्हाही बुलढाणा जिल्ह्यातून जाणार, त्यावेळेस मला त्याचा एक अभिमान असणार की नाही यार, ही बिल्डिंगचं प्रपोजल मी तयार केलेलं होतं आणि माझ्या कार्यकाळात ही बिल्डिंग चालू झालेली होती. आणि तसंच जी-गाव प्रोजेक्ट जे आहे, तर 50-60 गावांचं आपण भूसंपादन केलेलं आहे. 5-10 वर्षानंतर ज्या ठिकाणी त्या डॅममध्ये पाणी असेल, तर त्या डॅम मधून जाताना एक मला वेगळा समाधान असणार की या जागेचं संपादन मी केलेलं आहे. त्या संपादनावरती आज रोजी हे पाणी साचलेलं आहे. किंवा आता समृद्धी एक्सप्रेस वे, आता नोव्हेंबर नंतर कदाचित डिसेंबर जानेवारी पासून तो समृद्धी एक्सप्रेस वे चालू होऊ शकतो. समृद्धीवरून जाताना एक वेगळा आनंद राहणार की या जागेचं संपादन मी केलेलं आहे. म्हणजे ते एक वेगळंच असतं. म्हणजे त्याचं आहे ना, तुम्ही आपल्या शब्दामध्ये कधी हे करू शकणार नाही, कल्पना करू शकणार नाही. एक गव्हर्नमेंट मध्ये येऊन जी डेव्हलपमेंट केलेली आहे,
त्याची पार्श्वभूमी आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते आणि ते डेव्हलपमेंट आपल्यामुळे झालेलं आहे याचा एक वेगळा आनंद आपल्याला असतो. आणि साधे लोकांचे विषय असतात, कास्ट सर्टिफिकेट देणं, हे देणं, ते देणं. एसडीओला एवढ्या पॉवर्स आहे की अगदी म्हणजे पारधी लोक असतात किंवा अगदी काय म्हणता येईल की छोट्या वस्तींमध्ये राहणारे लोक असतात, त्यांना आपण ऑन दी स्पॉट जाऊन त्यांची परिस्थिती बघून त्यांना कास्ट सर्टिफिकेट इश्यू करू शकतो. एवढ्या पॉवर्स कोणालाच नाहीयेत. म्हणजे त्याचं एक वेगळं समाधान असतं. लोकांना इतक्या स्कीम्सचा आपण फायदा करून देऊ शकतो. फक्त ते त्या पद्धतीने आपण त्या पोस्टला किंवा त्या पदाला तेवढं काय प्रामाणिकपणे एक हे दिलं न्याय पाहिजे. देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ते सांभाळता आलं तर जमतंय चांगल्या पद्धतीने आणि सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत तर खूप सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे जे ओके. कुठेही मिळू शकणार नाही एवढं सॅटिस्फॅक्शन आहे. नक्कीच. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा तिथल्या टेक्नॉलॉजीचा इनडायरेक्टली आपण लोकांसाठी फायदा करूच शकतो, पण इथे थेट लोकांसाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळते. प्रत्यक्ष लोकांसाठी आपण डायरेक्ट इंटरॅक्ट करून लोकांशी हे करू शकतो, त्यांचं समाधान करू शकतो प्रत्येक कामाचं. सर एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. आता सध्या तुम्ही उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहात आणि मॅडम सुद्धा उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे दोघं जण एकाच क्षेत्रात आहेत. सारख्याच जबाबदारीची पदं तुम्ही सांभाळत आहात. तर काम आणि फॅमिली हा बॅलन्स तुम्ही कसा राखतात? हे आता म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे सगळं काही. तर आता सध्या तरी आम्ही गेल्या 4 वर्षापासून एकाच डिस्ट्रिक्टमध्ये काम करतोय, कलेक्टर ऑफिसला बुलढाण्याला. आता सध्या मी एसडीओ म्हणून सिंदखेड राजाला आहे. 70-80 किलोमीटर डिस्टन्स आहे. परंतु हे पूर्णपणे दोघंही एकाच पदावरती असल्यामुळे त्या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांना फेस करावं लागतं, वरिष्ठांचं प्रेशर असतं, पॉलिटिकली प्रेशर असतं, हे दोघांना एकमेकाला माहिती आहे. त्याच्यामुळं ते त्याच्यात फारसा असं समजून सांगण्याची गरज पडत नाही. कारण की ती आता सपोज 2019च्या लोकसभा विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स पार पडल्या, तर आम्ही त्यावेळेस रात्रंदिवस काम करत होतो. त्यामुळे रात्री 2 वाजले काय 3 वाजले काय, आमचं एवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं की आपल्याला करावंच लागतं ते. कारण की इलेक्शनच्या कालावधीमध्ये रात्रंदिवस काम असतंय महसूल डिपार्टमेंटला. त्यावेळेस आम्ही दोघं सोबतच होतो. आणि त्याच्यानंतर आता सपोज मी एसडीओ म्हणून सिंदखेड राजा या ठिकाणी काम करतो. आता उद्या आमचे जे एमडी आहेत मुपलवार साहेब समृद्धीचे, ते आता माझे त्या ठिकाणी येत आहेत. तर उद्या सुट्टीचा दिवस असला तरी फॅमिलीसाठी नाही, पण मला तर तिथं जावंच लागणार. तर तिला कळालं की जायचंय तर ठीक आहे जा, तर जावं तर लागणारच आहे. हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. नाहीतर मग कसं आहे की बऱ्याच वेळेस मग आपण एकमेकाला वेळ देऊ शकत नाही. एकमेकाचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम्स होतात. परंतु तसं आमच्यामध्ये तरी तसं काही इश्यू होत नाही आणि दोघंही सोबतच असल्यामुळे सगळे विषय आता प्रशासनातले कशा पद्धतीने टॅकल करायचे 1-2-4 वर्षाचा अनुभव झाल्यामुळे हे जमतंय आता. तशी काही अडचण येत नाही. आता हळूहळू जसं पोस्टिंग मोठ्या होत जातील तसे अजून जबाबदाऱ्या वाढत जातील. परंतु तसं काही नाही. ते आता प्रत्येकालाच म्हणजे आता आमचे जे काही प्रायव्हेट सेक्टर मधले मुलं आहेत, त्यांचे तेच इश्यूज आहेत आणि इकडे पण तसे बऱ्यापैकी तसेच आहेत. पण ते काही नाही, आपल्या अंडरस्टँडिंग वरती आहेत. विश्वास असला की सगळं काही जमतंय. ते विश्वास महत्वाचा आहे. नक्कीच, नक्कीच. विद्यार्थी मित्र हो, भूषण अय्यर सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी वास्तववादी गप्पाच इनफॅक्ट त्यांनी आपल्याशी मारलेल्या आहेत. त्यांचा कामाचा अनुभव असेल किंवा विद्यार्थ्यांनी कोणत्या टप्प्यावर सॉरी विद्यार्थ्यांनी कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येताना कशा पद्धतीने विचार करावा किंवा मोठ्या पदांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी छोटी पदं घेताना किंवा ती सोडताना कशा पद्धतीने विचार करावा, आपल्या फायनान्शियल कंडिशनचा विचार करून तो निर्णय कसा घ्यावा. तसेच अभ्यासासंदर्भात एचआरडी या विषयाबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा एकूणच प्रवास त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. सर तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.